नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. देशभरातील मद्यप्रेमींकरिता मोठी बातमी समोर आली आहे. FSSAI ने कृत्रिम फ्लेवर वापरून तयार करण्यात आलेल्या काही रम आणि विस्कीच्या विक्रीवर बंदी घातली आहे. ओल्ड मॉक्स, मॅकडॉवेल्स, बॅकपायपर, रॉयल चॅलेंज आणि अँटिक्विटी ब्लू यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सच्या काही विशिष्ट उत्पादनांवर ही कारवाई करण्यात आली आहे. नेमकं कारण काय आहे, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाने म्हणजेच FSSAIने मद्य उत्पादनांबाबत मोठी कारवाई सुरू केली आहे. नियामक संस्थेच्या तपासात काही उत्पादक कंपन्या रम आणि विस्की तयार करताना न्यूट्रल अल्कोहोल किंवा एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोलचा वापर करून त्यामध्ये कृत्रिम फ्लेवर मिळत असल्याचे आढळले आहेत. FSSAIच्या नियमांनुसार रम आणि विस्कीचा नैसर्गिक स्वाद हा उत्पादन प्रक्रिया आणि कच्च्या मालातून यायला हवा. मात्र कृत्रिम फ्लेवर वापरून ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कारवाईत ओल्ड मॉक द लिजेंड, ओल्ड मॉक गोल्ड रिझर्व्ह आणि ओल्ड मॉक XXX मॅच्युअर्ड रम या विक्रींवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय मॅकडॉवेल्स नंबर 1 रम, बॅकपायपर डिलक्स विस्की, ओल्ड काक्स रम, सेंट्रल प्रोव्हिजन्स विस्की, अँटिक्विटी ब्लू आणि रॉयल चॅलेंज विस्की यांच्याही काही उत्पादनांवर कारवाई करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे ही बंदी संपूर्ण ब्रँडवर नाही, तर विशिष्ट उत्पादन युनिटमध्ये तयार करण्यात आलेल्या उत्पादनांवर लागू करण्यात आली आहे. FSSAIने स्पष्ट केले आहे की ग्राहकांची दिशाभूल करणारे कोणतेही फ्लेवर किंवा ॲडिटिव्ह वापरणे नियमबाह्य आहेत आणि अशा कंपन्यांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार आहे. मद्यप्रेमींसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. लोकप्रिय ब्रँड्सची सर्व उत्पादने बंद झालेली नाहीत, तर केवळ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही विशिष्ट उत्पादन युनिटमधील उत्पादनांवरच ही कारवाई करण्यात आली आहे.